हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आजच्या व्लॉगची सुरुवात मी इथं बसून करतोय. पाठीमागे तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता घरे. तर मागच्या 10 दिवसात आपण एकही व्लॉग शूट केला नाही आणि मी चॅनलवर टाकला नाही. आणि गेस व्हॉट, 5 सबस्क्रायबर कमी झालेत. म्हणजे तुम्ही अनसबस्क्राईब करून तुम्हाला काय भेटलं असं मला विचारायचं होतं. सबस्क्राईब करा प्लीज. तर तुम्हाला एक सांगायचं होतं, माणसाच्या आयुष्यात ना थोडे प्रॉब्लेम असतात. पण माझं ना प्रॉब्लेममध्ये थोडंसं आयुष्य आहे. कळनाच काय झालं आहे. म्हणजे काहीतरी चांगलं करायला लागलो ना असं की लच्चाण मागं लागतं. म्हणजे मागच्या पूर्ण महिन्यात मी 30 दिवस व्लॉग शूट केले. ते कंटिन्यू व्लॉग शूट केले. म्हणजे नाही का, डेली व्लॉग म्हटलं तरी चालेल. आता मी पोस्ट नव्हतं करत डेली, पण डेली शूट करत होतो. आणि सगळं व्यवस्थित चालायलाच लागलं की काहीतरी लचाण लागलीच, पनोती लागलीच मागं. 10 दिवस माझं त्याच्यातच गेलं. आता 5 दिवस मी तिकडं होतो, ते काम पूर्ण झालं. आता फायनली आज मी निवांत मोकळा झाले म्हणून हा व्लॉग शूट करतोय. तर आजपासून आपण कंटिन्यू करू, कसं होतं आहे बघूया. तर हे झाड दिलेलं मला वहिनींनी आमच्या, मनी प्लॅन्टचं. आणि काय झालं काय माहिती, लय पाणी झालं काय, ह्याची पानं पिवळी पडायला लागली. ती 1 2 3 पानं पिवळी पडली ती. आणि हे बघा, इथपर्यंतच होतं हे. आता हे एवढं वाढलं आहे असं. ही माझी इच्छा आहे पूर्ण खिडकीवर जावं. अजून मी 2-3 झाडं घेऊन येणार आहे. आणि आज हे पूर्ण ह्याच्या कुंडीतलं आहे ना, हे मोठ्या कुंडीत पण लावणार आहे. हे मला आधीच सांगितलं लावायला, पण मी अजूनपर्यंत ठेवलं आहे. आता ही पावडर, याला काहीतरी कोको पावडर का काहीतरी म्हणते, ते एक आणायचे. आणि या पानाचं नियोजन कामं पिवळी पडते ती बघायला लागेल. एक मोठी कुंड, आज मोठ्या कुंडीत हे झाडं लावूनच टाकू, फायनल करूया. आता काय करू ना, पहिल्यांदा जेवण वगैरे करूया. आणि मग मी मित्राला फोन लावतो. इथं नर्सरीवाला एक माझा मित्र आहे आणि त्याच्याकडे जातो. नवीन झाडं पण आणूया, पावडर पण आणू, आणि जर कुंड्या वगैरे तिकडे असतील तर ते पण घेऊन या. आज थोडंसं जरा प्रोडक्टिव्ह काम करूच आपण. 10 दिवसानंतर थोडासा वेळ मिळाला आहे. माहीत नाही नवीन प्रॉब्लेम आयुष्यात कधी सुरू होतील, तोपर्यंत करून घेऊया काहीतरी. आणि असं पण उद्या परवा मला बाहेर जायचंच आहे. आणि नंतर पुढच्या आठवड्यापासून माझी परीक्षा पण आहे एक. आणि नंतर जानेवारी फेब्रुवारी 2 महिने, आता 3 महिने माझी परीक्षा वगैरे आहेत. नवीन चॅनलवर व्हिडिओ पण टाकायच्या. मॅन पॉवर कमी पडते, बाकी काय नाही. पण आता जेवण करू, मित्राला फोन करतो आणि मग आपण आणायला जाऊया. गाडी आहे का नाही खाली ते पण बघायला लागेल. काय एक प्रॉब्लेम आहे का. तर लय लोकांचं म्हणणं होतं की गाडीत जी पाठीमागे दिसते ना प्लास्टिकचं सीट कव्हरचं प्लास्टिक, ते काढून टाक, नाही तर असंच करीन तसंच करीन, अजून किती दिवस ठेवणार आहे, असं लोकांचं सारख्या कमेंट येत असतात आम्हाला. पण विषय काय माहिती आहे का, गाडीवर ना ओव्हर स्पीडिंगचा फाईन आहे. आणि मग ते आता प्लास्टिकची कागद बघितली ना सीट कव्हरला की पोलिसांना वाटतं की नवीन गाडी आहे त्याच्यामुळे कोण उभी करत नाही. उभी करून कोणी बघितलं म्हणले ते फाईन, तर कोण देणार फाईन. मग तर तो जाऊ द्या विषय. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे आज मी निघालोय राशन भरायला घरातलं. तर युट्यूब मनीमधून किती पैसे, युट्यूब मनीमधून आज आम्ही घरातलं राशन भरणार आहे. माझ्या मित्राला पण फोन केला ॲज आय सेड. तो म्हणला की त्याला कोको पीठ म्हणतात, कोको पावडर नाही. बरं ठीक आहे म्हणलं, किती रुपयाला आहे. तर 25 किलोचा पोतं काहीतरी 350 रुपयाला. म्हणला लय महाग आहे, 350 रुपयाला आहे. बरं म्हणलं ठीक आहे, येतो घ्यायला मी. ते 25 किलोच तर मी कायच करणार आहे, मला 2-3 कुंड्यातच टाकायचे होते. त्याच्याकडे इंडोर प्लांट नाही, ते मी म्हणलं मला काय गरज नाही, इंडोर माझ्याकडे आहे ते भरपूर, तेच मला फक्त वेगवेगळ्या कुंडीत लावायचं. तुम्हाला फक्त पीठ दे, बाकी मी बघतो. तर मी आज तर नाही जाणार, कारण आता अचानक माझा राशन भरायचा प्लॅन ठरला. म्हणलं ठीक आहे, यूट्यूब मनीचा वापर कुठेतरी चांगल्या कामासाठी करू. तर चला डायरेक्ट तिकडे जाऊया. हे बघा, हे रामयात्रेनिमित्त लागला एवढा मोठा पाळणा. ह्याच्याबद्दलच मी तुम्हाला बोलत होतो. नाही दुसरी जाहिरात दिसली त्याचं काय बघू नका. हे बघा, हे बघा पाळणा. तर जेव्हापासून मी फलटण आलोय पहिल्यांदाच या ठिकाणी मी बाजार घेण्यासाठी आलोय, श्रीराम बाजारमध्ये. मी ऐकलेलं की लय भारी आहे आतमधनं. तर बघूया आतमध्ये कसं आहे, चला. तर इथे एक श्रीरामाची मूर्ती पण आहे, बघून लय भारी वाटलं. तर आता आल्यानंतर पहिल्यांदा ही ट्रॉली घेतली आणि सामान भरायसाठी निघाले. तसं मी तर घेणार काय नाही, हातात शायनिंग करायसाठी घेतले. चला माघारी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही वायरची पिशवी. आणि मी ज्यावेळेस 7वी 8वीला शाळेला होतो ना तिकडं आमच्या गावाला, त्यावेळेस मी असली वायरची पिशवी घेऊन जायचो. असं नाही की माझ्याकडे बॅग नव्हती, चांगल्या बॅगा होत्या, पण सगळे आणायचे, मग मी असली बॅग घेऊन जायचो. तर आता सगळा राशन मिशन भरून झालं, गहू बिहू ज्वारी बाजरी जे असेल ते सगळं. तर टोटल खर्च आला 4,756 रुपये. तर तुम्ही बघा, एवढं मला यूट्यूबमधनं पैसे मिळतात महिन्याचं. तर हा आपला 4 ते 5 मिनिटाचा व्लॉग या ठिकाणी झालेला आहे. तर मी आता एडिटिंग वगैरे करतो व्लॉगचं आणि टाकतो. तर आजच्या दिवस फक्त मला समजून घ्या 5 मिनिटाचा व्लॉग आहे. उद्यापासून आपले फुल लेंथवाले येतील, नाहीतर मग ते शॉर्टमध्ये आणि आपल्या ब्लॉगमध्ये काय फरक राहिला आहे का नाही. तर उद्यापासून आपले रेग्युलर जे आपले फनी व्लॉग होते ते एकदम सुरू होतील. वेगवेगळ्या टाईपचा कॉन्टेंट यायला सुरुवात होईल.
तर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी पण अनसबस्क्राईब केले त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या. असं नाही की हा चॅनल बंद झाला आहे, मी व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे. तर कमेंट पण करायला विसरू नका की तुम्हाला कोणते कोणते चॅलेंज व्हिडिओज पण आपण बनवणार आहे, कोणते कोणते चॅलेंजेस बघायला आवडतील तुम्हाला. आउटडोअर व्हिडिओ पण शूट करणार आहे मी आता. बराच काय काय ह्या चॅनलवर कॉन्टेंट येणार आहे, कारण जे 10 दिवसाचं मी तुम्हाला जे सकाळी सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला, ते कारण सॉर्ट आऊट झाल्यामुळं आता आपल्याला कोणतंच टेन्शन नाही आणि एक नंबर व्हिडिओ येणार आहेत आता या चॅनलवर. म्हणजे मेन चॅनलवर पण येतील आणि इकडं पण येतील आणि अजून बरेच प्लॅन आहेत. पण सध्यापुरतं तरी तुम्ही सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा. ते अनसबस्क्राईब करून जाणं काही चांगलं वाटत नाही, तुम्हाला आत्ताच सांगतो आहे. धन्यवाद.